कर्जमाफीचे 63 कोटी 2.5 महिन्यापासून जिल्हा बँकेमध्ये पडून निधी मिळून सुद्धा शेतकऱ्यांना सातबारा कोरा होण्याची प्रतीक्षा. माहिती आहे छत्रपती संभाजीनगरमधील तटकट परिसरामध्ये हत्तीकडून बागायतीचे नुकसान सुरूच, लाखो रुपयांची हानी, वन विभाग मात्र हतबल. अन्न प्रक्रिया उद्योग करा, 35% अनुदान मिळवा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 176 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. पिकावरती आधारित प्रक्रिया उद्योग. मृग नक्षत्राची दळी, शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे. बियाणे जमिनीमध्ये पुजण्याची भीती, दुबार पेरणीचे संकट कायम. सेतू केंद्राच्या अर्जासाठी 2 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. 6,000 उमेदवारांनी दाखल केले अर्ज, 500 जण रिकाम्या हाताने परतले. पावसाच्या भरोशावरती लावलेले पीक उगवण्यापूर्वीच करपले. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस गायब, शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, धानाच्या बोनसचे 213 कोटी 12 लाख रुपये आले. जिल्हा पणन कार्यालयाकडे रक्कम जमा करण्यात आलेली असून लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. शासन योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य असणार, जिल्हाधिकारी यांची माहिती. त्वरित फार्मर आयडी काढण्याचे करण्यात आले आवाहन. 2 वर्षापासून गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळेना. पारद बुद्रुक येथे पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी दुबार पेरणीसाठी सज्ज. सोयाबीन बियाण्याचा कृत्रिम तुटवडा भासवत जादा दराने विक्री. खामगाव तालुक्यासह जिल्ह्यातील स्थिती. कपाशीचे विशिष्ट वाणाचे बियाणे मिळणे कठीण. देशात 2 लाख कृषी पतसंस्था उभारणार, सहकारातून ग्रामीण परिवर्तनाला समृद्धीची दिशा. केंद्र गृहमंत्री अमित शहा. पोरगी मागायची असल्यास पालकांनी मुलांसोबतच राहणे बंधनकारक नाही. हायकोर्टाचा निर्णय. पालकांना शांतपणे जीवन जगण्याचा अधिकार. पावसाची जोरदार हजेरी. महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्याच्या भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये अतिवृष्टीचा इशारा. धान व सोयाबीन पेरणीस गती. बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू झाल्याने शेतकरी वर्ग पेरणीच्या कामात व्यस्त. धान, सोयाबीन, मूग, उडीद यासाठी योग्य वेळ. महसूल विभागाचा सतर्क आदेश. अतिवृष्टीमुळे संभाव्य परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज. आपत्कालीन मदत पथकांना सतर्कतेचा इशारा. वीज बिल माफीचा निर्णय लवकरच. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या घरगुती व शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या वीज बिलावर सवलतीसंदर्भात बैठक आज होणार. खताच्या दरात वाढ शक्य. युरिया व DAP खताच्या दरात किंचित वाढ होण्याची शक्यता. शेतकऱ्यांना साठा करून ठेवण्याचा सल्ला.